यानंतर बातमी एका वादग्रस्त वक्तव्याची। राज्यात पहिलीपासून हिंदीच्या निर्णयाचा वाद आता कुठे थांबतोय तोवर हिंदीवरूनच नव्या वादाची नांदी सुरू झाली आहे। आणि यावेळी या वादाला तोंड फोडणारे आहेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक। सरनाईकांच्या मते हिंदी ही मुंबईची बोलीभाषा आहे। इतकंच नाही तर ती सगळ्यांची लाडकी बहीण सुद्धा आहे। सरनाईकांच्या या हिंदी प्रेमाचा विरोधकांनी चांगलाच समाचार घेतलाय, तर सत्ताधाऱ्यांना सारवासारव करण्याची वेळ आली आहे। पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। मीरा भाईंदर में एंट्री किया तो मेरे मुंह से ऑटोमेटिक हिंदी लैंग्वेज चालू हो जाती है, ऑटोमेटिक हिंदी लैंग्वेज चालू हो जाती है। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या तोंडून हे वाक्य ऑटोमॅटिक बाहेर पडलं आणि तितक्याच ऑटोमॅटिकली वादाला तोंडही फुटलं। शिवसेनेचे आमदार आणि मंत्री प्रताप सरनाईकांनी हिंदी भाषेत बोलत हिंदी भाषेला लाडक्या बहिणीचा दर्जा दिला। हिंदी भाषा आता मुंबईची बोलीभाषा बनल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। मराठी आणि हिंदी भाषेचं घट्ट नातं कसं आहे हे देखील त्यांनी उपस्थितांना समजावून सांगितलं। मीरा भाईंदर में एंट्री किया तो मेरे मुंह से ऑटोमेटिक हिंदी लैंग्वेज चालू हो जाती है, क्योंकि मराठी से हिंदी तक गुजरना कुछ बड़ी बात नहीं है। जिसे मराठी आती है उसे हिंदी आती ही आती है, और जिसे हिंदी आती है उसको मराठी भी आती है। वाक्य रहता था कि मराठी मेरी मौसी है और उत्तर प्रदेश मेरी माँ है, हिंदी मेरी माँ है। आजकल हम लोग ऐसे बोलते हैं कि मराठी मेरी मातृभूमि है, मेरी माँ है, मगर हिंदी हमारी लाडली बहन है। ठीक है, हिंदी तो बोली भाषा बन गई है, हमारी मुंबई की है। सरनाईकांचं हे वक्तव्य बघता बघता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला। बाळासाहेबांच्या विचारांवर चालत असल्याचा दावा करणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री अशा प्रकारे हिंदी प्रेम दाखवत असल्याचं पाहून ठाकरेंच्या शिवसेनेनं टीका करण्याची ही आयती संधी साधली आणि बाळासाहेबांच्या मूळ विचारांची त्यांना आठवणही करून दिली। बाळासाहेब ठाकरेंनी जी शिवसेना स्थापन केली हिंदू सम्राटांनी, ही मराठी माणसाच्या उद्धारासाठी, कल्याणासाठी, त्याला स्वाभिमानानं मराठी म्हणून जगता यावं आणि मराठी भाषेचा सन्मान राहावा। लाडकी बहीण दुसरी कोणी, मावस बहीण, आते बहीण हे प्रकार नव्हते। आणि आता हे लोक म्हणतात आम्हीच बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार। त्यांचे जे कोणी नेते आहेत त्यांना विचारावं, हा जो विचार आणि भूमिका आहे मराठी संदर्भातली, हीच तुमची मुख्य भूमिका आहे का? हे जे विचार मांडतात हा भारतीय जनता पक्षाचा विचार, हा अमित शहाचा विचार। आणि मी वारंवार सांगतो यांच्या पक्षाचे नेते अमित शहा, त्याच्यामुळे अमित शहाना जे बोलायचं तेच हे बोलतात। तर मराठी आणि हिंदीच्या वादात अडकून मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची भूमिका काँग्रेसनं मांडली। जात, धर्म आणि भाषेचा वाद निर्माण करून सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न होत असल्याचं सांगत काँग्रेसला सरनाईकांना जनतेच्या मूळ प्रश्नांची यादीच वाचून दाखवली। आमची अभिजात भाषा ही मराठी आणि मराठी असल्याचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे। आणि मी एक गोष्ट सांगू इच्छिते की मराठी, हिंदी, जात, धर्म यामध्ये सामाजिक सलोखा बिघडवण्यापेक्षा तुम्ही मूलभूत प्रश्नांना उत्तर द्या। जसं आम्ही सांगतोय की रस्त्याबद्दल बोला, नाले सफाईबद्दल बोला, मिठी रिव्हरच्या सफाईबद्दल बोला, हॉस्पिटलबद्दल बोला, शालेय शिक्षणाबद्दल बोला, तुमच्या विभागाच्या माध्यमातून चालणाऱ्या परिवहन विभागाच्या एसटीच्या बसेसबद्दल बोला, बीएसटी आज लॉसमध्ये तिच्याबद्दल बोला, तिला काय मुंबई महानगरपालिका मदत करणार आहे तिच्याबद्दल बोला। दुर्दैवाने मूलभूत प्रश्नाबद्दल कधीही कोणीही या ठिकाणी सरकारमध्ये बोलत नाही। तर भाजपनं मात्र सरनाईकांना कव्हर दिल्याचं दिसलं। भाजप सरकारनंच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याची आठवण बावनकुळेंनी करून दिली, तर हिंदीला लाडकी बहीण म्हणणं हे सरनाईकांचं वैयक्तिक मत असल्याचा बचाव नारायण राणेंनी केला। त्यांच्या बोलण्याचा अर्थ काय होता, लावला काय, याच्याबद्दल तुम्हाला बघावं लागेल। मीरा भाईंदर किंवा तो जो भाग आहे मुंबई उपनगराचा, त्या ठिकाणी हिंदी भाषिक लोक राहतात। आमची माय मराठी ही सर्वांकरता आमची बोलीभाषा, आमची सकाळी झोपून उठल्यापासून झोपतपर्यंतची भाषा मराठी आहे। प्रताप सरनाईकही मराठी दिवसभर बोलतात। ते हिंदी वर्ग बसला असल्यामुळे ते हिंदीत बोलले असतील। सरकारचा निर्णय हा निर्णय मराठीचा वापर व्हावा हा निर्णय आहे। तर तुम्हाला काय आवडतं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। कोण मंत्री असे म्हणाले काय आवडतं, कुठली भाषा, हे वैयक्तिक मत नाही, सरकारच्या आदेशाचं पालन व्हावं।
सर्वोच्च न्यायालयानं महानगरपालिकेच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर आता सर्वच पक्षांनी निवडणुकीच्या तयारीसाठी कंबर कसली आहे. मुंबईमध्ये मराठी मतांइतकीच अमराठी मतं देखील राजकीय पक्षांसाठी तितकीच महत्वाची ठरत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे मराठी भाषिकांची वोट बँक आपल्याकडे खेचून घेताना हिंदी भाषिकांच्या मतांची बेगमी करण्यासाठीही सर्व पक्ष प्रयत्नशील असल्याचं वारंवार दिसून आलंय. विधानसभेत लाडकी बहीण योजनेनं महायुतीला घवघवीत यश मिळवून दिलं होतं. आता आगामी महापालिका निवडणुकीत हिंदी रूपी लाडकी बहीण आता किती निर्णायक ठरणार हे मात्र निकालानंतरच स्पष्ट होईल. मीरा भाईंदर में एंट्री किया तो मेरे मुंह से ऑटोमेटिक हिंदी लैंग्वेज चालू हो जाती है. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.